हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। तर इथं मी तुमच्यासाठी छान एक रेसिपी घेऊन आलेली आहे। डिंकाचे लाडू, हिवाळ्यातले लाडू, हेल्दी लाडू, ड्रायफ्रूटचे लाडू असे अनेक प्रकारचे नावं दिले जातात ह्या लाडूला। तर तेच लाडू कशा पद्धतीनं बनवायचे किंवा मी कशा पद्धतीनं बनवते एकदम परफेक्ट लाडू, तर हेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुम्हाला जर खरंच ही रेसिपी आवडली ना तर छानशी एक कमेंट करा। तर इथं जेवढं सामान लागतं ना तर ते पूर्ण सामान इथं मी काढून घेतलेले आहे। लाडू बनवण्यासाठीचं पूर्ण ड्रायफ्रूट्स इथं घेतलेले, मेथीसुद्धा घेतलेली आहे। बरेच जण त्याला मेथीचे लाडूसुद्धा म्हणतात। तर इथं खारीक आणि खोबरं 1 किलो खोबरं घेतलेलं आहे आणि 1.5 किलो खारीक घेतलेली आहे। तर इथं मी एक कढई टेकवली आणि त्याच्यामध्ये काय टाकलं तर उडदाचा जो सोला असतो ना तर तो सुद्धा मी त्या डिंकाच्या लाडूमध्ये ॲड करत असते। तर इथं मी चांगला लालसर होईपर्यंत आहे ना तो सोला भाजून घेतलेला आहे आणि तो एका साईडनं काढून ठेवलेला आहे थंड होण्यासाठी। परत त्याच कढईमध्ये मी तूप ॲड केलेले आहे आणि आपल्याला ह्या तुपामध्ये ना आता पूर्ण ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे। तर इथं मी त्याच्यामध्ये त्यामध्ये मी पहिले काजू घेतलेले, तर हे काजू आपल्याला पूर्ण लालसर होईपर्यंत ना तर त्या तुपामध्ये परतून घ्यायचे। तुम्ही तळून जरी घेतले तरी चालतात, पण त्याच्यामध्ये मग जास्त तूप जाणार। तर त्याच्यासाठी थोडेसे तुपामध्ये ना हे असे परतून घ्यायचे लालसर होईपर्यंत। तर आता हे लालसर झालेले तर लगेच मग मी ते काढून घेतलेले। लगेच त्याच्यामध्ये परत मी बदाम टाकलेले, बदाम थोडे जास्त घेतलेले कारण बदाम हेल्थसाठी चांगले असतात आणि आपण एवढी असे एरवी जर आपल्याला ड्रायफ्रूट्स खायचे म्हटले तर आपण एवढे खात नाही। तर जेवढे शक्य झाले तेवढे आपण याच्यामध्ये टाकायचे। तर इथं मग मी ते बदामसुद्धा चांगले त्या तुपामध्ये परतून घेतलेले, ते सुद्धा चांगले खरपूस होईपर्यंत म्हणजे तळून घेतलेले आणि ते सुद्धा एका साईडनं काढून घेतलेले। त्यानंतर मी त्याच्यामध्ये गोडंबी असते ना तर ती गोडंबी ॲड केली। फक्त मी याच्यामध्ये ही परतून घेणार आहे, ती काही लालसर होऊ देणार नाही। फक्त त्याच्यातला थोडासा कच्चटपणा असतो ना तर तो जाण्यासाठीच मी ती तुपामध्ये थोडीशी परतून घेतलेली आहे। लगेच ती पण काढून घेतलेली आहे। परत त्याच कढईमध्ये तूप ॲड केलेले आणि याच्यामध्ये ज्या मगजच्या बिया असतात ना तर त्यासुद्धा मी तुपामध्ये फ्राय करून घेणार आहे। तर हे सर्व पदार्थ व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये डिंकाचा वापर करणार आहे। तर इथं हा जो बारीकवाला डिंक असतो ना तर तो टाकलेला आहे। तर डिंक खाणं खूप चांगला असतो। ज्यांना कमरेचा त्रास होतो, हातपाय दुखतात, सांधेदुखीचा ज्यांना त्रास असतो तर त्यांनी डिंकाचा वापर नक्कीच करायला पाहिजे। त्याच्यामुळं म्हणजे त्याचे प्रॉब्लेम बरेचसे कमी होतात। डिंकाचे खूप सारे फायदे आहे। तसं आपण एरवी कधी तो खात नाही, पण अशा लाडूंमध्ये आपण हा डिंक वापरून खाऊ शकतो। तर इथं तो थोडासा लालसर होईपर्यंत मी डिंक तुपामध्ये परतून घेतला आणि तो सुद्धा एका साईडनं काढून घेतलेला आहे। तर इथं सर्व पदार्थ आहे ना व्यवस्थित तळून झालेले तुपामध्ये, तर ते सगळे मी थंड होण्यासाठी ठेवून दिलेले आणि ही उडदाचा सोला दिसतोय तुम्हाला, तर हा मी चक्कीवरून म्हणजे दळून आणणार आहे, देवांच्या पप्पांजवळ देणार आहे। तर हा गिरणी जी असते ना पिठाची, तर त्या ताई दळून देतात। तर ते आणि खारीक खोबरं हे सुद्धा दळून आणणार आहे आणि मेथी ना तर मेथीसुद्धा मी म्हणजे घरीच ग्राइंड करून घेणार आहे एकदम बारीक आणि नंतर मग ती तुपामध्ये भाजणार आहे। तर इथं गुळाचा वापर करणार आहे, तर गूळसुद्धा एका साईडनं काढून ठेवलेला होता। तर इथं मी मिक्सरच्या पॉटमध्ये पहिले मेथी ॲड केली आणि ती चांगली बारीक पिठी होईपर्यंत मिक्सरला ग्राइंड करून घेतली। तर मी ती तुपामध्ये भाजणार। नंतर जेवढे ड्रायफ्रूट्स इथं मी म्हणजे तळून ठेवलेले होते तर ते इथं मग मी घरीच मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे। तर ह्या पद्धतीने मी ते ग्राइंड करून घेतलेले, थोडेसे म्हणजे जाड असतात ना तर तशा पद्धतीने करायचे। एकदम बारीक पिठी जर केली तर मग एवढी खास लागत नाही खायला, तर थोडेसे जाड असले ना तर छान लागतात। तर त्याच्यानंतर डिंकसुद्धा थोडासा फिरवून घेणार आहे। तसा तो हातानेही बारीक होतो, पण थोडासा फिरवून घेतला तर तो व्यवस्थित म्हणजे मॅच होतो। तर इथं डिंकसुद्धा थोडासा फिरवून घेतलेला आहे। तर लगेच मग मी सगळं ते दळायला देवांच्या पप्पाजवळ दिलं, उडदाचा सोला आणि खारीक खोबरं, तर ते घेऊन गेलेले। तर म्हटलं तोपर्यंत ते येईपर्यंत आहे ना, तर इथं मग मी मेथीची जी पिठी करून ठेवलेली होती म्हणजे बारीक करून ठेवलेली होती ना, तर ती तुपामध्ये इथं मग मी भाजून घेतलेली आहे। थोड्याशा कमी गॅसवर लालसर होईपर्यंत ती म्हणजे मेथी भाजून घ्यायची, मेथीची पावडर। तर ती भाजल्याच्या नंतर मग मी काढून घेतली आणि परत त्याच कढईमध्ये ना तेल ॲड केलं। जो उडदाचा सोला आपण दळायला दिलेला होता भाजलेला, तर तो परत मी तुपामध्ये थोडासा परतून घेणार आहे, म्हणजे थोडासा तुपामध्ये ना लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। तर इथं मी खूप सारं तूप ॲड केलं, मधामधात थोडं थोडं तूप टाकून मी ते परतून घेतलेलं आहे। एकदम जास्तीचं तूप नाही टाकलं, थोडं थोडं तूप टाकत होती मी। तर इथं ही पिठीसुद्धा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची। तर इथं तुम्ही पाहू शकता एकदम लालसर अशी पिठी झालेली होती। मी परत त्याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड केलं
आणि इथं ही पिठीसुद्धा तयार झालेली आहे. उडदाची जी डाळ असते किंवा पावडर असते तर ती ह्या दिवसामध्ये खाणं चांगली असते कारण ती गरम असतं तो पदार्थ. तर मग जास्त नाही वापरायची, पण थोडीशी का होईना वाटीभर उडदाची डाळ थोडासा का होईना त्या डिंकांच्या लाडूमध्ये टाकायची. तर इथं मग तो सोला म्हणजे चांगलं परतून झालेलं होतं ती पावडर, तर तीसुद्धा मी जे ड्रायफ्रूट्स सगळे एकत्र करून ठेवलेली होती ना, तर त्याच्यामध्येच ॲड करून दिलेले. तर इथं जे खारीक खोबरं दळून आणलेलं होतं तर ते सुद्धा मी तुपामध्ये भाजून घेणार आहे. याच्यामध्ये मी आता जास्त तूप ॲड करणार, म्हणजे थोडं जास्त तूप टाकून हे व्यवस्थित भाजून घेणार आहे. ही खारीक खोबऱ्याची पिठीसुद्धा चांगली लालसर होईपर्यंत आहे ना तुपामध्ये भाजून घ्यायची. तर इथं भाजून झाल्याच्या नंतर मी परत त्याच मिश्रणामध्ये सगळं ते टाकून दिलेली आहे. तर इथं खारीक खोबऱ्याची जी म्हणजे पिठी होती, पावडर होती, तर ती पूर्ण भाजून झालेली होती. तर मी परत त्याच कढईमध्ये खूप सारं आता तूप ॲड केलेलं आहे. इथं मी तुपाचे बनवते आहे. तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी हा गूळ फोडून ठेवलेला आहे. मी गुळाचे लाडू बनवते ना, म्हणजे डिंकाचे. तर खूप सारा असा गूळ जवळपास 1.5 किलो तो गूळ असेल तर तो तेवढा घेतलेला आहे. कारण हे लाडू थोडेसे गोडच चांगले म्हणजे खायला चांगले लागतात. तर जी भाजून घेतलेली मेथी होती ना, तर ती मी त्याच्यामध्ये ॲड करून दिलेली. थोडी-थोडी मेथी टाकणार, एकदम जर जास्त टाकली तर एखाद्या वेळेस कडू होऊ शकतात. मग ते लाडू खाल्ले पण गेले पाहिजे. तर लागली तर मी परत थोड्या वेळानं म्हणजे टाकणार. पण मी आता सध्या जेवढी पाहिजे होती तेवढीच टाकलेली आहे. तर ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हाताच्याच साहाय्यानं, म्हणजे ती व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे सगळीकडं. तर इथे एका साईडनं तूपसुद्धा गरम झालेलं होतं, तर त्याच्यामध्ये मी गूळ ॲड करते आहे. तर इथं मी हा गुळाचा पाक बनवत होती तुपातला. त्याच्यामुळं काय होतं, लाडू असा घट्टसर होतो आणि असा पटकन लाडू बनवल्यासुद्धा जातो आणि चवसुद्धा अप्रतिम येते. तुम्ही ह्या पद्धतीनं करून बघा, पाकातले लाडू म्हणजे खूप छान होतात. इथं हा पाक कशा पद्धतीनं बनवायचा आता तुम्ही पाहत असेल तर ते थोडं विरघळत चाललेलं आहे. जेवढा गूळ टाकलेला होता ना, तर तेवढा तुपामध्ये तो विरघळतोय. तर तो पाक असा फसफस झाला पाहिजे. जो पाक आपण बनवणार तुपामधला, तर तो पाक आहे ना असा फसफस वरती आला पाहिजे. तेव्हा समजायचं की हा पाक पूर्ण शिजलेला आहे. गुळाचे जे खडे होते तर ते पूर्ण मी त्या पाकामध्ये फोडून घेतलेले आहे. तर ह्या पद्धतीनं आता तो पाक तयार झालेला आहे. अजून त्याला म्हणजे शिजायला थोडासा वेळ होता, तसं मी तुम्हाला दाखवतेच. तर आता हा पाक शिजायला तयार झालेला तुम्ही पाहत असाल, वरती त्याच्यावरती थोडे बबल्स येत आहे, म्हणजे हा पाक आता बनवून थोडा तयार झालेला आहे. तर इथं पूर्ण पाक आता बनवून व्यवस्थित तयार झालेला होता. अशा पद्धतीनं तो पाक बनवायचा. पूर्ण तो वरती आला पाहिजे, अशा पद्धतीनं तो पाक बनवला गेला पाहिजे. यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे हीच की हा पाक व्यवस्थित बनवला गेला तरच ते लाडू व्यवस्थित होणार. तर पाक बनवताना ही थोडीशी काळजी घ्यायची. तर इथं जेवढं मिश्रण म्हणजे पाकाचं बनवलेलं होतं ते पूर्ण मी ॲड करून दिलेलं आहे त्याच्यामध्ये. लागलंच कमी जर गोड झाले तर मग मी परत थोडंसं बनवणार, पण आता काही बनवण्याचं काम नाही असं तरी मला वाटतं. ते व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं. सगळ्या मिश्रणामध्ये व्यवस्थित पाक मिक्स झाला पाहिजे, या पद्धतीने मिक्स करायचं. थोडासा हाताचा वापर जरी केला तरी चालते. लगेच मी गरम होतं ना, तर लगेच लाडू बनवायला घेतलेले. जोपर्यंत हे मिश्रण गरम असतं ना, तोपर्यंत पटकन लाडू बनवायचे. म्हणजे काय होतं, पटकन लाडू वळल्या पण जातो आणि पटापट होतात पण. तर इथं मग मी पटपट असे लाडू बनवून घेतलेले. तर खूप सारे लाडू झाले होते, एक डबाभर, कारण हे थोडेसे लाडू मला माझ्या मुलीकडेही पाठवायचे, तर त्याच्यामुळं मी थोडेसे जास्तीचे बनवले. तर इथे हे पूर्ण लाडू बनवून आता तयार झालेले होते. तर अशा पद्धतीने ही लाडूची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. खूप टेस्टी आणि खूप भारी लागतात हे लाडू. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर चला, आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथंच थांबवते, एक छानशा रेसिपीचा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि रेसिपी कशी वाटली ना, हे नक्की कमेंट करून सांगा. तर सगळ्यांना बाय.